Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic these are the points which are included, and out of these points which we have already completed, these points that are carbohydrates, lipids, proteins, nucleic acids. And today we are going to learn about the new point, that is enzymes. In this video lecture, you will learn about the enzymes, the nature of enzymes, structure of enzyme, and their nomenclature of enzymes. Let's see what are the enzymes from the introduction. Thousands of different chemical reactions takes place automatically at given time in a tiny living cell. आपल्याला सेलची डेफिनेशन माहिती आहे. सेल्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजेच सेल हे प्रत्येक सजीवांमध्ये प्रेझेंट असतं. प्रत्येक सजीव हा सेलपासून तयार झालेला असतो आणि ह्या सेलमध्ये चालणाऱ्या जेवढ्या काही केमिकल रिॲक्शन्स आहेत, ह्या सर्व केमिकल रिॲक्शन्स ऑटोमॅटिकली घडून येत असतात आणि त्या सगळ्या रिॲक्शन्स वेळेत घडून येत असतात. द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट द बॉडी टेम्परेचर. आणि ह्या रिॲक्शनसाठी बॉडी टेम्परेचर आवश्यक असते. म्हणजे एक ऑप्टिमल टेम्परेचर असतं. या टेम्परेचरमध्येच ह्या रिॲक्शन्स घडून येतात. इफ दीज एन्झाइम्स वेअर नॉट प्रेझेंट इन द सेल, आयदर द सेल रिॲक्शन वुड नॉट ऑकर, or if they occur they would occur at very slow rate. म्हणजेच या सर्व रिॲक्शन्स ज्या घडून येतात सेलमध्ये, ह्या रिॲक्शन्स एन्झाईममुळे घडून येतात. आणि जर एन्झाईम्स नसतील तर एकतर ह्या रिॲक्शन्सच घडून येणार नाहीत, आणि जरी आल्या तरी त्या रिॲक्शन्सचा स्पीड हा सगळ्यात कमी असेल. खूप स्लोली ह्या रिॲक्शन्स घडून येतील. Each enzyme catalyzes a small number of reactions, specifically perhaps only one. The substance upon which an enzyme acts is termed as the substrate. या डायग्राममध्ये आपण काही टर्म किंवा टर्मिनॉलॉजी थोडक्यात आपण बघूया की हा जो आहे ह्याला एन्झाईम असं म्हटलं जातं, की जो ग्रे कलरमध्ये दाखवलेला आहे हा एन्झाईम. या एन्झाईममध्ये ही जी साईट आहे, ह्या ज्या साईटमध्ये सबस्ट्रेट असा मॉलिक्यूल की ज्याच्यावरती एन्झाईम ॲक्ट होत असतं त्याला सबस्ट्रेट असं म्हटलं जातं. ज्या साईटवरती सबस्ट्रेट ॲड होतात त्या साईटला ॲक्टिव्ह साईट असं म्हटलं जातं. ज्या साईटवरती सबस्ट्रेट ॲड होतात आणि त्या सबस्ट्रेटचे प्रोडक्टमध्ये रूपांतर केले जाते अशा साईटला ॲक्टिव्ह साईट असं म्हणायचं. These enzymes which act within the cells, the enzymes which act within the cells in which they are synthesized are known as enzymes. जे एन्झाईम्स ज्या सेलमध्ये तयार झाले त्या सेलमध्येच त्यांचं कार्य होतं अशा एन्झाईमला एंडो एन्झाईम्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, एन्झाईम्स प्रोड्यूस इन द क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये जे तयार झालेले एन्झाईम्स असतात हे त्या सेल ऑर्गनलीमध्येच कार्य करतात, म्हणून त्यांना एंडो एन्झाईम्स असं म्हटलं जातं. इफ दे ॲक्ट आउटसाइड द सेल इन विच दे आर सिंथेसाइज दे आर नोन ॲज एक्झोन्यूक्लिएज. म्हणजेच काय, जे एन्झाईम्स सेलमध्ये तयार होतात परंतु तो एन्झाईम सेलच्या बाहेर जाऊन सेलच्या बाहेर त्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीज घडून येतात अशा एन्झाईम्सला एक्झोन्यूक्लिएज असं म्हटलं जातं. म्हणजेच एन्झाईम जिथे तयार होतात आतमध्येच जर त्यांचं कार्य होत असेल तर त्याला एंडोन्यूक्लिएज, आणि एन्झाईम जिथे तयार होतात ते जर बाहेर जाऊन जर त्यांचं कार्य होत असेल तर त्याला एक्झोन्यूक्लियस. असे दोन शब्द एन्झाईमच्या बाबतीत आहेत. These enzymes synthesized by living cells. एन्झाईम जे आहेत हे अजूनपर्यंत कोणताही एन्झाईम हा लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली तयार केलेला नाही, तर हे सर्व एन्झाईम्स फक्त आणि फक्त लिव्हिंग सेलमध्येच तयार होतात. रिटेन देअर कॅटॅलिटिक प्रॉपर्टी इवन व्हेन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द सेल. परंतु हे जे एन्झाईम्स आहेत त्या सेलमधून जर एक्स्ट्रॅक्ट आऊट केले तरीसुद्धा त्या एन्झाईमची प्रॉपर्टी सेम राहू शकते. हा एक फायदा त्या एन्झाईमचा आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ एन्झाईम्स.
On the basis of chemical composition, enzymes can be put into two categories. त्यांच्या केमिकल कॉन्फिगरेशनवरून एन्झाईमचे दोन भाग पडतात. पहिला आहे प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम, दॅट इज प्रोटीएज दॅट स्प्लिट प्रोटीन. प्रोटीन मॉलिक्यूलचं स्प्लिट करणारा जो एन्झाईम आहे त्याला प्रोटीएज एन्झाईम म्हणतो, आणि ते एन्झाईम फक्त आणि फक्त प्रोटीन मॉलिक्यूलपासून बनलेला असतो, म्हणून त्याला प्युअरली प्रोटीनेशियस एन्झाईम असं म्हटलं जातं. दुसरा एक प्रकार आहे तो थोडासा कंपाऊंड लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजेच काय, कॉन्ज्युगेटेड एन्झाईम. दीज आर मेड अप ऑफ प्रोटीन टू विच ए नॉन प्रोटीन प्रोस्थेटिक ग्रुप इज अटॅच. हा सुद्धा प्रोटीनच्या एका थ्रेडपासून बनलेला आहेच, परंतु त्याच्याबरोबर त्याच्या सोबतीला काही नॉन प्रोटीनियस मटेरियलसुद्धा ॲड झालेलं आहे. आता यामध्ये हे नॉन प्रोटीनियस मटेरियल दिसून येतं, आणि हे नॉन प्रोटीनियस मटेरियल असल्यामुळे त्याला कॉन्ज्युगेटेड एन्झाईम असं म्हटलं जातं. द प्रोस्थेटिक ग्रुप म्हणजेच काय, तर एन्झाईम जो प्रोटीन मॉलिक्यूल असतो, प्रोटीन मॉलिक्यूलच्या व्यतिरिक्त जो ग्रुप ॲड असतो त्याला प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हटलं जातं. द प्रोस्थेटिक ग्रुप इज फर्मली बाउंड टू द प्रोटीन कंपाऊंड बाय केमिकल बॉन्ड अँड इज नॉट रिमूव्ड बाय द हायड्रोलायसिस. आणि हा जे प्रोस्थेटिक ग्रुप असतो हा त्या प्रोटीन कंपाऊंडला बाइंड होतो, आणि तो सहसा हायड्रोलाइज करून वेगळा केला जाऊ शकत नाही. इफ द प्रोस्थेटिक ग्रुप इज रिमूव्ड, द प्रोटीन पार्ट ऑफ एन्झाईम बिकम इनॲक्टिव्ह. आणि जर काही करून हा प्रोस्थेटिक ग्रुप जर रिमूव्ह केला, काढून टाकला, तर मात्र तो प्रोटीन एन्झाईम जो असतो तो इनॲक्टिव्ह बनू शकतो. There are enzymes which require certain organic compounds and organic ions for their activities. अशा प्रकारे काही एन्झाईम्स असे आहेत की या पद्धतीच्या प्रोस्थेटिक ग्रुपचा म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंडचा त्यांच्या ॲक्टिव्हिटीसाठी उपयोग होत असतो, आणि ते जर ऑर्गॅनिक कंपाऊंड नसतील तर ते एन्झाईम्स ॲक्टिव्ह राहत नाहीत. तर अशा प्रकारे काही एन्झाईम्ससुद्धा प्रेझेंट आहेत. The organic compound that are tightly attached to the protein part are called as coenzymes, whereas the inorganic ions which are loosely attached to the protein part are called as cofactor. इथे आता coenzymes आणि cofactor असे दोन कन्सेप्ट दिलेले आहेत. कोएन्झाईम्सचा अर्थ काय, तर प्रोटीन मॉलिक्यूलला जर ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲड झाला तर त्याला त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला कोएन्झाईम असं म्हटलं जातं, आणि प्रोटीन पार्टला जर इनऑर्गॅनिक कंपाऊंड बाइंड झालेला असेल तर त्याला कोफॅक्टर. इनऑर्गॅनिक असेल तर कोफॅक्टर, आणि ऑर्गॅनिक असेल तर कोएन्झाईम, असे दोन कन्सेप्ट आहेत. सम ऑफ द ऑर्गॅनिक कोएन्झाईम्स आर निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड NAD अँड फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. ही काही उदाहरणं आहेत कोएन्झाईम्सची. कोएन्झाईम कोणते कोणते आहेत, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, आणि दुसरा आहे फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड. हे दोन कोएन्झाईम्स आहेत. एक्झाममध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट डाऊन द एक्झाम्पल्स ऑफ कोएन्झाईम्स. Inorganic ions of metal which act as cofactor include magnesium, copper, zinc, iron, manganese, etc. त्याचबरोबर जे इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात की जे प्रोटीन मॉलिक्यूलला अटॅच झालेले असतात, त्या एन्झाईम मॉलिक्यूलला अटॅच झालेले असतात, हे कोणते आहेत तर ते मॅग्नेशियम असू शकतं, कॉपर असू शकतं, झिंक, आयर्न, मँगनीज यासारखे काही मेटल लाईक स्ट्रक्चर असू शकतात. Iron is cofactor of enzyme catalase. Catalase एन्झाईम यासाठी आयर्न हा कोफॅक्टर म्हणून ॲक्ट होतो. मँगनीज इज कोफॅक्टर फॉर पेप्टिडेज. पेप्टिडेज एन्झाईमचा कोफॅक्टर मँगनीज असतो. ऑफन मेटल कोफॅक्टर आर रेफर्ड टू ॲज एन्झाईम ॲक्टिवेटर. आणि ह्या मेटलयुक्त असणाऱ्या कोफॅक्टर्सला एन्झाईम ॲक्टिवेटर असं सुद्धा म्हटलं जातं. Let's see what are the properties of enzyme. First property, that is proteinaceous nature, means what,
ऑल एन्झाईम्स आर बेसिकली मेड अप ऑफ प्रोटीन. याचा अर्थ काय? सर्व एन्झाईम्स जे आहेत हे सर्व एन्झाईम्स प्रोटीनपासून बनलेले असतात. म्हणजे प्रोटीनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. प्रोटीन्स आर पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडच्या पॉलीपेप्टाइड चेनपासून जे प्रोटीन बनलेले आहेत, ह्या प्रोटीन्सचे विशिष्ट अशा आकारात फोल्डिंग्स बनले जातात आणि त्या फोल्डिंग्सचं एक कार्य होतं आणि ते कार्य जर कॅटॅलिटिक असेल, एखादे रिॲक्शन्स घडवून आणणारे असतील, तर त्यांना आपण एन्झाईम असं म्हणतो. म्हणून हे सर्व एन्झाईम्स जे आहेत हे प्रोटीनेशियस असतात. काही एन्झाईम्स हे प्युअरली प्रोटीनपासून बनलेले असतात, त्यामध्ये इतर कोणतेही घटक नसतात. तर काही एन्झाईम्समध्ये प्रोटीन आणि त्याच्या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट किंवा इनऑर्गॅनिक मटेरियलसुद्धा ॲड असतात. 3 डायमेन्शन कन्फर्मेशन. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ एन्झाईम. दुसरी प्रॉपर्टी कोणती? तर हे एन्झाईम्स 3 डायमेन्शनली कन्फर्मेशन दाखवणारे असतात. ऑल एन्झाईम्स हॅव स्पेसिफिक 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन. दे हॅव 1 or more ॲक्टिव्ह साईट टू विच सबस्ट्रेट कंबाईन. आणि या एन्झाईमला एक किंवा एकपेक्षा जास्त ॲक्टिव्ह साईट असू शकतात की ज्याच्यावरती सबस्ट्रेट अटॅच होत असतात. द पॉईंट ऑफ ॲक्टिव्ह साईट व्हेअर द सबस्ट्रेट जॉईंट विथ द एन्झाईम इज कॉल्ड सबस्ट्रेट बाइंडिंग साईट. ज्या साईटवरती असे सबस्ट्रेट ॲड होतात, एन्झाईमचा जो पार्ट आहे त्या पार्टला सबस्ट्रेट बाइंडिंग साईट असं म्हटलं जातं. आता समजा हा एन्झाईम आहे, ह्या एन्झाईमच्या या ठिकाणी जर सबस्ट्रेट ॲड होत असेल तर त्याला सबस्ट्रेट बाइंडिंग साईट असं म्हणायचं. नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ एन्झाईम इज कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिस्ट मीन्स व्हॉट? दीज एन्झाईम्स do not directly take part in any reactions but that enzymes enhance the rate of reaction. याचा अर्थ काय? कोणताही फॅक्टर की केमिकल रिॲक्शन्समध्ये स्वतः भाग घेत नाही, परंतु एखादी केमिकल रिॲक्शन घडून आणण्यासाठी मदत करत असते, त्यांना कॅटॅलिस्ट असं म्हटलं जातं. आणि सर्व एन्झाईम्स जे आहेत हे कॅटॅलिटिक प्रॉपर्टी दाखवणारे आहेत. Enzymes are like inorganic catalysts and influence the speed of biochemical reactions but themselves remain unchanged. एन्झाईम जे आहेत हे रिॲक्शन घडून आणतात परंतु स्वतःच्या मॉलिक्यूलमध्ये कोणताही बदल घडून आणत नाहीत. ते फक्त कोणतीही रिॲक्शन्स घडून आणण्यासाठी मदत करतात, म्हणून त्यांना कॅटॅलिस्ट असं म्हटलं जातं. After completion of the reaction and release of the product, they remain active to catalyst again. बघा इथे सुद्धा दाखवलेला आहे. हा जो एन्झाईम आहे, हा एन्झाईम ह्या सबस्ट्रेटला ब्रेक करतो, या सबस्ट्रेटचे तुकडे करतो आणि त्याच्यानंतर ह्या सबस्ट्रेटचे प्रोडक्ट तयार होतात आणि पुन्हा हा एन्झाईम रेडी होतो नेक्स्ट रिॲक्शनसाठी. नेक्स्ट पुन्हा अजून सबस्ट्रेटचे प्रोडक्टमध्ये करणार. अशा पद्धतीने हा नेहमी रिॲक्शन्स घडून आणतच राहतो. म्हणजे एकच एन्झाईम एकापेक्षा जास्त रिॲक्शन घडून आणण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे काय? ए स्मॉल क्वांटिटी ऑफ एन्झाईम कॅन कॅटलिस्ट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्हेरी लार्ज क्वांटिटी ऑफ सबस्ट्रेट इनटू ॲन एंड प्रोडक्ट. म्हणजे एन्झाईमची एक ठराविक क्वांटिटी त्या क्वांटिटीपेक्षा जास्त संख्येने असलेल्या सबस्ट्रेटला सुद्धा प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करू शकते. म्हणजे एकच एन्झाईमचा एकच मॉलिक्यूल एकापेक्षा जास्त मॉलिक्यूल्सवरती सुद्धा रिॲक्शन घडून आणू शकतो. एक रिॲक्शन झाली की तो एन्झाईम रिकामी होतो, पुन्हा दुसरी रिॲक्शन घडते, पुन्हा एन्झाईम रिकामी होतो, पुन्हा तिसरी रिॲक्शन. या पद्धतीने ह्या रिॲक्शन्स कॅरी आउट राहतात. फॉर एक्झाम्पल, सुकरेज एन्झाईम. In this animation there is an enzyme called as sucrase which act on the sucrose molecule, and after action two molecules are separated, glucose and fructose. And here the example says that sucrase can hydrolyze 1 lakh time of the sources as compared with its own weight. म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये एन्झाईमची एन्झाईमची क्वांटिटी जेवढी असेल त्या क्वांटिटीच्या 1 लाख पटीने जास्त हे सबस्ट्रेटचं प्रोडक्टमध्ये रूपांतर करू शकतं. एवढी कॅपॅसिटी ह्या एन्झाईमची असते. द स्पेसिफिसिटी ऑफ ॲक्शन.
एन्झाईमची स्पेसिफिसिटी असते, म्हणजे एन्झाईम्स हे ठराविक मॉलिक्यूलवरतीच ॲक्ट होतात, म्हणजे जो एन्झाईम ज्या मॉलिक्यूलसाठी बनलेला आहे तो त्या मॉलिक्यूललाच ॲक्ट होणार. फॉर एक्झाम्पल सुक्रेज एन्झाईम जर असेल तर ते फक्त आणि फक्त सुक्रोजलाच ब्रेक करणार. प्रोटीएज एन्झाईम असतील तर ते फक्त आणि फक्त प्रोटीन मॉलिक्यूललाच ब्रेक करणार. अशा पद्धतीने स्पेसिफिसिटी असते प्रत्येक एन्झाईमची. The ability of enzyme to catalyze one specific reaction and essentially no other in perhaps its most significant property. ही एक सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की जो एन्झाईम ज्या स्पेसिफिक सबस्ट्रेटसाठी बनलेला आहे फक्त आणि फक्त त्या सबस्ट्रेटवरतीच त्याची ॲक्शन होते, इतर कोणत्याही मॉलिक्यूलवरती ॲक्शन होत नाही. Each enzyme act upon specific substrate or a specific group of substrate. अशा प्रकारे प्रत्येक एन्झाईम हे एका ठराविक सबस्ट्रेटवरतीच ॲक्ट होत असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज रिव्हर्सिबिलिटी ऑफ ॲक्शन. एन्झाईम आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू टेम्परेचर अँड pH. एन्झाईम हे टेम्परेचर आणि pHसाठी खूप सेन्सिटिव्हिटी दाखवतात, म्हणजे एका ठराविक टेम्परेचरमध्ये हे जास्तीत जास्त काम करतात, तसंच एका ठराविक pHमध्ये सुद्धा एन्झाईम जास्तीत जास्त कार्य करतात. ज्या ठिकाणी जास्तीत जास्त कार्य आढळतं त्या pHला किंवा त्या टेम्परेचरला ऑप्टिमम pH किंवा ऑप्टिमम टेम्परेचर असं म्हटलं जातं. इच एन्झाईम्स, सुरुवातीला आपण आधी pHच्या बाबतीत बघूया. इच एन्झाईम्स एक्झिबिट इट्स हायेस्ट ॲक्टिव्हिटी ॲट स्पेसिफिक pH. प्रत्येक एन्झाईम हे स्पेसिफिक एका ठराविक pHवरती हायेस्ट ॲक्टिव्हिटी दाखवतं, कॉल्ड ॲज ऑप्टिमम pH. त्या pHला म्हणायचं ऑप्टिमम pH. एनी इन्क्रीज ऑर डिक्रीज इन pH कॉज डिक्लाइन इन एन्झाईम ॲक्टिव्हिटी. आणि अशा ऑप्टिमम pHपेक्षा जर pH कमी किंवा जास्त झाला तर मात्र त्या एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कमी होते. फॉर एक्झाम्पल एन्झाईम पेप्सिन which is secreted inside the stomach shows the highest activity at the optimum pH of 2, that is acidic. पेप्सिन हे असं एन्झाईम आहे की जे स्टमकमध्ये सिक्रीट होतं आणि स्टमकमध्ये त्या पेप्सिनच्या ॲक्टिव्हिटीसाठी ॲसिडिक pHची गरज लागते आणि त्याला pH पाहिजे 2 पेक्षा कमी असेल तरीसुद्धा ते एन्झाईम ॲक्ट होणार नाही, 2 पेक्षा जास्त जरी झालं तरी ॲक्ट होणार नाही. तसंच अजून एक एक्झाम्पल आहे ट्रिप्सिन इन डिओडिनम. ट्रिप्सिन हे एन्झाईम डिओडिनममध्ये सिक्रेट केलं जातं. इज मोस्ट ॲक्टिव्ह ॲट द ऑप्टिमम pH 9.5 विच इज अल्कलाइन. ट्रिप्सिनचं मात्र कार्य बरोबर उलट आहे, त्याला अल्कलाइन pH पाहिजे 9.5 एवढ्या pHमध्ये ते जास्तीत जास्त काम करतं. या pHपेक्षा जास्त असेल तरी पण ट्रिप्सिन काम करणार नाही, या pHपेक्षा कमी असेल तरीसुद्धा ट्रिप्सिन काम करणार नाही. Both these enzymes that are pepsin and trypsin are protein digesting enzyme. आणि हे दोन्ही एन्झाईम्स आपल्या शरीरामधले आहेत आणि हे एन्झाईम प्रोटीनचं डायजेशन करणारे एन्झाईम्स आहेत. नेक्स्ट इज टेम्परेचर. नेक्स्ट फॅक्टर विच ॲक्ट ऑन द एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड एज टेम्परेचर. Enzymes are destroyed at higher temperature of 60 to 70 degree or below. They are not destroyed but become inactive. एन्झाईमचं सुद्धा टेम्परेचरच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. एक ऑप्टिमम टेम्परेचर असतं, ह्या ऑप्टिमम टेम्परेचरपेक्षा जर टेम्परेचर जास्त झालं तर ते एन्झाईम डिस्ट्रॉय होतात, व्हॅनिश होतात, डिजनरेट होतात. आणि त्या ऑप्टिमम टेम्परेचरपेक्षा जर टेम्परेचर कमी झालं तर ते एन्झाईम इनॲक्टिव्ह होतात, म्हणजे त्यांचं कार्य चालत नाही. दिस इनॲक्टिव्ह स्टेट इज टेम्पररी अँड द एन्झाईम कॅन बिकम ॲक्टिव्ह ॲट सुटेबल टेम्परेचर अगेन. इनॲक्टिव्ह स्टेट मात्र टेम्पररी असते आणि त्यांना पुन्हा एकदा जर ऑप्टिमम टेम्परेचर दिलं तर ते पुन्हा ॲक्टिव्ह होऊ शकतात. Most of the enzyme work at an optimum temperature between 20 and 35 degree Celsius. 20 ते 35 डिग्री सेल्सिअस याच्या रेंजमध्ये वेगवेगळ्या एन्झाईम्सची वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये कार्य करण्याची पद्धत आहे. जसं की या डायग्राममध्ये काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. ग्रीन आहे हे वेगळ्या टाईपचं एन्झाईम आहे ज्याचं ऑप्टिमम टेम्परेचर, समजा हे जर ऑप्टिमम टेम्परेचर असेल तर येलो लाईनचं हे आहे, रेड लाईनचं हे आहे आणि
ब्ल्यू लाईन म्हणजे ह्या वेगवेगळ्या एन्झाईमचे ऑप्टिमम टेम्परेचर हे वेगवेगळे असू शकतात. अशा प्रकारे टेम्परेचर हा फॅक्टरसुद्धा एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीवरती प्रभाव पाडतो. नॉमेनक्लेचर ऑफ एन्झाईम. नेक्स्ट पॉईंट ऑफ दिस व्हिडिओ दॅट इज नॉमेनक्लेचर. म्हणजे एन्झाईमचं नाव कसं काय ठरवलं जातं, त्याचे काही नियम आहेत, त्या नियमानुसारच एन्झाईम्सला नावं दिली जातात. देअर आर व्हेरियस वेज ऑफ नेमिंग एन्झाईम. एन्झाईमची नावं देण्यासाठी वेगवेगळी पद्धती आहेत. Enzymes are named by adding the suffix ase to the name of the substrate on which they act. For example, protease, sucrase, nuclease, etc. म्हणजेच प्रोटीएज मॉलिक्यूल, प्रोटीएज एन्झाईमला ASE ह्या लावलेला आहे, म्हणजेच हा कशावरती ॲक्ट होतो, प्रोटीन. त्याच्या नावावरून आपण त्याची ॲक्टिव्हिटी फाइंड आउट करू शकतो. सुकरेज ASE and it acts on sucrose. Then nuclease ASE and this acts on nucleic acids. So according to their functions the name can be given. Then the enzyme can be named according to the type of function they perform. त्यांच्या फंक्शननुसार सुद्धा हे नाव दिलं जातं. आता हे कसं ते बघा. डिहायड्रोजनेज रिमूव्ह द हायड्रोजन, कार्बोक्झायलेज add the carbon dioxide and decarboxylase remove the carbon dioxide. Oxidase helping the oxidation. हे त्यांच्या कार्यावरून सुद्धा त्या कार्याला जर ASE हा जर सफिक्स जॉईन केला तरी सुद्धा हे एन्झाईमचं नाव होऊ शकतं. डिहायड्रोजनेज हायड्रोजन रिमूव्ह केला, आता इथे कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केलेला आहे, म्हणजे हे जे एन्झाईम असेल ते काय असेल, म्हणजे या ठिकाणी जे एन्झाईम यूज केलेलं असेल या मॉलिक्यूलमधून कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणारं, तर त्या एन्झाईमला डिकार्बोझायलेज एन्झाईम असं म्हटलं जाऊ शकतं, कारण की कार्बन डायऑक्साईड तिथे रिमूव्ह केला जातो. तर त्याच्या कार्यावरून त्यांची नावं ठरलेली आहेत. अजून एक पद्धत आहे. सम एन्झाईम्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू द सोर्स फ्रॉम विच दे आर ऑब्टेन. काही एन्झाईम असे आहेत की ते ज्या सोर्सपासून ऑब्टेन केलेले आहेत, काढलेले आहेत, मिळवलेले आहेत, त्यांचं नाव त्यांना दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पेपेन फ्रॉम पपया. पेपेन एन्झाईम जे आहे ते पपयापासून एक्स्ट्रॅक्ट आउट केलेलं आहे. आणि ब्रोमेलाइन फ्रॉम द मेंबर ऑफ ब्रोमेलिनेसी फॅमिली, दॅट इज पायनॅपल. ब्रोमेलाइन हा जो एन्झाईम आहे हा पायनॅपलपासून एक्स्ट्रॅक्ट आउट केलेला आहे. तर ज्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्यांचं नावसुद्धा एन्झाईमला दिलं जाऊ शकतं. अजून एक पद्धत आहे की जी आपण डिस्कस केलेली आहे, ती म्हणजे अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल कोड ऑफ नेम एन्झाईम नॉमेनक्लेचर. एन्झाईमचं नॉमेनक्लेचर म्हणजे नामकरण करण्यासाठी इंटरनॅशनल कोड आहेत. या इंटरनॅशनल कोडचा पहिलाच नियम असतो की द नेम ऑफ ईच एन्झाईम एंड्स विथ ASE अँड कन्सिस्ट ऑफ डबल नेम. आणि हे नावं डबल असली पाहिजेत. आता डबल कशी, पुढे आपण बघूया. द फर्स्ट नेम इंडिकेट द नेचर ऑफ सबस्ट्रेट अपॉन विच द एन्झाईम ॲक्ट. जसं की मगाशी ज्या सबस्ट्रेटवरती ॲक्ट होणार आहे त्या सबस्ट्रेटचं नाव ते पहिलं असतं. अँड द सेकंड नेम इंडिकेट्स द रिॲक्शन कॅटलाइज्ड. आणि दुसरं जे नाव आहे ते रिॲक्शन त्याच्या कार्यावरून झालेलं आहे. आता इथे पायरुवेटवरती ॲक्ट होणारा आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करणारा तो कोणता, तर बघा पायरुविक डिकार्बोझायलेज हे त्या एन्झाईमचं नाव. पायरुविक डिकार्बोझायलेज, कारण की पायरुवेटवरती ॲक्ट होतो आणि कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करतो, म्हणून ही दोन नावं त्या एन्झाईमला दिलेली आहे. कॅटलाइज द रिमूव्हल ऑफ द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द सबस्टेन्स पायरुविक ॲसिड. नेक्स्ट रूल, दुसरा एक नियम. सिमिलरली द एन्झाईम ग्लुटामेट पायरुवेट ट्रान्सअमायनेज. आता इथे 3 नावं आहे. ग्लुटामेट पायरुवेट ट्रान्सअमायलेज. कॅटलायसिस द ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुप. इथे काय केलं जातं, ट्रान्सफर ऑफ अमिनो ग्रुपचं ट्रान्सफर केलं जातं. फ्रॉम कशामधून, द सबस्ट्रेट ग्लुटामेटमधून टू अनदर सबस्ट्रेट पायरुवेट. म्हणजे एका ग्लुटामेटमधून अमिनो ॲसिड पायरुवेटमध्ये ॲड केला जातो. इथे 2 ॲक्शन आले.
म्हणजे 2 सबस्ट्रेट आले आणि ॲक्शन 1 आली, म्हणून हे तिन्ही नावं एकत्रित दिलेली आहे. ग्लुटामेटमधून पायरुवेटमध्ये म्हणजे ग्लुटामेट पायरुवेट अँड ट्रान्स अमिनेज म्हणजे हे त्याचं फंक्शन, हे सबस्ट्रेट आणि फंक्शन. सो दीज आर द 3 नेम. Glutamate means amino acid from glutamate up to the pyruvate. These are the substrate and this is the action. Transaminase एक अमिनो ॲसिड ग्लुटामेटमधून पायरुवेटमध्ये नेला जातो त्याला, तेव्हा त्या एन्झाईमचं नाव, हे तिन्ही नावं त्यामध्ये जोडली जातात. सो दिस इज अबाउट द एन्झाईम्स. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एन्झाईमच्या बाबत काही पॉईंट बघितले. एन्झाईमचं ओरिजिन, एन्झाईमचं स्ट्रक्चर, एन्झाईमचं नॉमेनक्लेचर, एन्झाईमचं फंक्शन्स. So whatever the main points are there in this video lecture, students are requested to note down that point in your notebook. सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लेक्चरमधले महत्त्वाचे मुद्दे आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. धन्यवाद.